ड्रमवाली मुस्कान असेल किंवा हनीमूनच्या नावाखाली दरीत फेकणारी सोनं, नात्याला काळीमा फासणाऱ्या अनेक क्रूर घटनांनी सध्या देश हादरवून गेलाय। अशीच एक घटना समोर आली महाराष्ट्राच्या नाशिकमधून। नवरा बायकोची भांडणं, राग बायकोच्या मस्तकात गेला आणि तिनं नवऱ्यावरती कुऱ्हाडीने घाव घातले। एवढंच नाही, नवऱ्याच्या शरीराचे 3 तुकडे केले आणि ते तुकडे एका गोणीत भरून घराच्या मागच्या खड्ड्यामध्ये पुरले। शातीर गुन्हेगाराप्रमाणे नवऱ्याचा खून बायकोनं लपवला, पण शेवटी भांडाफोड झालाच आणि 2 महिन्यानंतर तिचा हा कारनामा समोर आला। हे कसं काय घडलं आणि कशा पद्धतीने हे सगळं प्रकरण समोर आलं पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील मालगोंदा येथील यशवंत ठाकरे जवळपास 2 महिने झाले गायब होता। यशवंतची बायको प्रभाला त्याच्या आईवडिलांनी विचारलं तर ती सांगायची की 14 एप्रिल पासून तो मजुरीसाठी गुजरातमधील बिलमोरा इथं गेलाय। पण मजुरीसाठी जरी गेला असला तरी कधी भेटगाठ नाही, कधी घरी आला नाही किंवा साधा फोनही केला नाही, म्हणून आई वडील आणि बाकी घरातले सगळेच हैराण होते। घरच्यांनी यशवंतचा शोध घेण्यासाठी प्रयत्नही केला, तक्रारही दाखल केली, पण त्याचा पत्त्या काही लागत नव्हता। यातच यशवंतचा लहान भाऊ उत्तमची बायको मेथू प्रभाच्या घरी आली। त्यावेळी घराच्या ओसरीवरती अचानक केलेलं खोदकाम आणि शेणमातीनं सारवलेलं पाहून तिला जरा शंका आली, कारण पावसाळ्यात सहसा कोणी घर सारवत नाही। त्यात नेमकी यशवंतची चप्पल तिनं पाहिली, पण पत्नी प्रभानं लगेच ती आपल्या मांडीखाली लपून ठेवली। मग मात्र मेथूचा संशय जास्तच बळावला। तिनं ही सगळी बाब उत्तमला सांगितली। उत्तमही घरातील आजूबाजूला फिरू लागला। अशात घराच्या दक्षिण भागाकडे असलेल्या एका खड्ड्याजवळ त्याला घाण वास येऊ लागला। त्या ठिकाणी माशा देखील घोंगावत असल्याचं त्याला आढळून आलं। उत्तमलाही पूर्ण संशय आला होता। अशात उत्तम त्या खड्ड्याजवळ गेला आणि माती उकरून पाहिली, तेव्हा तिथे त्याला मृतदेहाचे अवशेष आढळून आले। उत्तमनं पोलिसांना बोलावलं। मग मात्र प्रभानं आपला गुन्हा कबूल केला। प्रभानं सांगितल्याप्रमाणे 14 एप्रिल 2025ला यशवंत हा दारू पिऊन आला होता। पत्नी प्रभानं त्याला जेवण दिलं, मात्र त्यानं ते फेकून दिलं। त्याच वेळी दोघांमध्ये जोरदार भांडण झाली। भांडणाचं रूपांतर मारामारीत आणि नंतर खुनामध्ये झालं। याच दरम्यान प्रभाने यशवंतच्या मानेवरती कुऱ्हाडीनं घाव घातला। त्याच्या शरीराचे 3 तुकडे केले। मान, धड आणि हातपाय असे तुकडे वेगवेगळे करून तिने वेगवेगळ्या गोणीमध्ये भरले। त्याच वेळी वास येऊ नये म्हणून तिने त्यावरती फॉरेट आणि औषधं प्लास्टिकच्या पिशव्या टाकल्या आणि पाठीमागच्या खड्ड्यात मृतदेह पुरला। मात्र जावेला आलेल्या संशयामुळे तिच्या या कृत्याचा पर्दाफाश झाला। या प्रकरणी आता पोलीस अधिकचा तपास करतायत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।